27 जुलै रोजी लातूर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक येथून मातंग समाजाच्या वतीने 69 जातींच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भात महामोर्चा काढण्यात आला। हा महामोर्चामध्ये महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यामधून मातंग समाजातील बांधव, महिला, विविध संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक येथून सुरू झालेला हा महामोर्चा लातूर शहरातील गंजगोलाई, हनुमान चौक, महात्मा गांधी चौक, मिनी मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जुने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला। लातूरमधून आमचे प्रतिनिधी संगप्पा स्वामी यांनी या मोर्चाचा आढावा घेतलाय, पाहूया। नमस्कार, महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आता आपण आहोत लातूर शहरामधील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकामध्ये। आज मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी महाराष्ट्रातला सर्वात मोठा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। मातंग समाजातल्या 59 जाती या ठिकाणी उपवर्गीकरणामध्ये या ठिकाणी सहभागी करून घ्यावं यासाठी हा मोर्चा या ठिकाणी लातूरमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत राजाभाऊ क्षीरसागर या ठिकाणी मातंग समाजाचे प्रदेशाध्यक्ष या ठिकाणी आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, कशा प्रकारचा आज लातूरमध्ये हा भव्य मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे? मी क्षीरसागर डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचा प्रदेशाध्यक्ष। आज लातूरमध्ये कमीत कमी 2 लाखाचा मोर्चा आहे। हा लातूर शहर पूर्ण 4ही रस्ते, लातूर शहरातले प्रमुख रस्ते बंद झालेले आहेत। कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी ज्या महामानव बाबासाहेबांना आरक्षण दिलं, ते आरक्षण शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलं नाही। त्यामुळं 1 ऑगस्ट 2024ला सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की संविधान अधीन राहून की ज्या समूहाला, ज्या जातीला आरक्षणाचा लाभ नाही भेटला त्या समूहाला राज्याला अधिकार दिला की तुम्ही आरक्षण उपवर्गीकरण करण्यात यावं। त्यामुळे मातंग समाज व इतर जे वंचित समाज आहेत ते आज लाखोच्या पेक्षा जास्त लोकसंख्या लातूर शहरात उतरलेली आहे। तर राज्य शासनाने लवकरात लवकर याचा निर्णय घ्यावा। ही लातूर शहरात 2 लाख संख्या आहे आणि जर ह्याच्यापेक्षा जर तुम्ही 1 ऑगस्ट 2026ला जर आरक्षण उपवर्गीकरण नाही लागू केलं, कुणाच्या जर बळी पडलो तर शासनाला याचा परिणाम गांभीर्याने घ्यावं लागेल याची मी तुमच्या मार्फत मी जाहीर करतो। 2026पर्यंत तुम्ही निर्णय घ्यावा, नाही तर ह्याचे तुम्हाला सत्तेहून खाली खेचण्याची ताकद ह्या मातंग समाजामध्ये आहे। ह्या मातंग समाजाची संख्या SC मध्ये जवळजवळ 6 ते 7%, भलेही कागदावर काहीही असो, पण मातंग समाजाची 13 पैकी 6 ते 7% लोकसंख्या आहे। हे मी जातीनं गांभीर्याने सांगतो। आणि आज मातंग समाजाचे मागण्या केल्या जात आहेत। या मागण्या आता या ठिकाणी पूर्ण मातंग समाजाच्या वतीनं या ठिकाणी पुढच्या संख्येनं पूर्ण महाराष्ट्रभरमधून या ठिकाणी मातंग समाज एकवटलेला आपल्याला पाहायला मिळतो। काही मान्यवर आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, नेमक्या काय मागण्या आहेत? आज मोठा मोर्चा लातूरमध्ये, महाराष्ट्रातला मोठा मोर्चा या ठिकाणी निघाला। गेल्या अनेक वर्षांपासून मातंग समाजाची आणि इतर तत्सम जातीची जी मागणी आहे, SC मध्ये 13% जे आरक्षण आहे ते लोकसंख्येच्या नुसार अबकडं उपवर्गीकरण करून तात्काळ मातंग समाजाला आणि इतर तत्सम जातीला न्याय देण्यात यावा। या संदर्भामध्ये न्यायमूर्ती गवई साहेबांनी जो निकाल दिलेला आहे, या निकालाची अंमलबजावणी या राज्य सरकारने तातडीने करावी। ज्या पद्धतीने इतर राज्यामध्ये या निकालाची अंमलबजावणी झालेली आहे, त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बदर समिती गठीत केलेली आहे। बदर समितीने गठीत झाल्यानंतर इतर राज्यातला अहवाल आणि महाराष्ट्रातला अहवाल हा त्यांच्यापुढे समर्पित केलेला आहे। अबकडं उपवर्गीकरण तात्काळ लागू करण्याच्या संदर्भामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये हजारोच्या संख्येनं विविध राज्यात, विविध जिल्ह्यातून मातंग समाज हा लातूर जिल्ह्यामध्ये एकवटलेला आहे। आपल्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला, त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आम्ही मनापासून कळकळीची विनंती करतो। ज्या पद्धतीने संविधानाचा सन्मान राखून, बाबासाहेबांच्या संविधानाचा सन्मान राखून, समानता बंधुत्वाचा या ठिकाणी आपण पालन करून जो न्यायमूर्ती गवई साहेबांनी जो निकाल दिलेला आहे, या निकालाची तातडीनं आपल्या राज्यामध्ये अंमलबजावणी करावी। त्याचबरोबर मातंग समाजाच्या महापुरुषांवरती जी चुकीच्या पद्धतीने टीका टिप्पणी करण्यात येत आहे, मातंग समाजाला अण्णाभाऊ साठेंना, लहुजी साळवेंना दहशतवादी म्हणून बोलवलं जातं, हिणवलं जातं, अशा समाजकंटकावरती तातडीने गुन्हे दाखल करून त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी। त्याचबरोबर अबकडं उपवर्गीकरणाला जे राजकारणी, जे मंत्री महोदय याला विरोध करतात, पाठीमागून रसद पुरवतात, त्यांचा तातडीनं केंद्रीय मंत्री असतील, राज्याचे मंत्री असतील, त्यांचा राजीनामा घेण्याकामीचा हा मोर्चा आहे। मी या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना कळकळीचं विनंती करतो की आपण तात्काळ अबकडं उपवर्गीकरण तातडीने लागू करण्याच्या संदर्भामध्ये सूचना द्याव्यात। आणि जे या मोर्चाला विरोध करतात, संविधानाचा अपमान करतात, बाबासाहेबांचा अपमान करतात, त्यांना तात्काळ मंत्रिपदावरून त्यांनी त्या ठिकाणी बडतर्फ करण्यात यावं। अशा प्रकारची मागणी महाराष्ट्रातील तमाम मातंग समाजाच्या वतीनं आम्ही घेऊन आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती जाणार आहोत।
आज जो हा आपण महामोर्चा या ठिकाणी काढलेला आहे, साधारणतः महाराष्ट्रामधून या ठिकाणी मातंग समाज बांधव यांची किती उपस्थिती झाली असेल, कशा प्रकारचा हा मोर्चा महाराष्ट्रामधला सर्वात मोठा मोर्चा या ठिकाणी लातूरमध्ये निघाला? माझ्या माहितीनुसार आणि मला मिळालेल्या आकडेवारीनुसार या मोर्चाला राज्यभरातून जवळपास 30 ते 35 हजाराच्या संख्येनं लोक विविध कानाकोपऱ्यातनं या ठिकाणी एकत्र झालेले आहेत. आपण म्हणत आहात राज्य सरकार निश्चितच मातंग समाजाबरोबर सकारात्मक निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहे, परंतु काही समाजकंटकाच्या माध्यमातून याला विरोध करण्याच्या संदर्भामध्ये जे काही गोष्टी आलेल्या आहेत त्याच्यामुळे संविधानाचा अपमान होणार नाही. प्रत्येक गोष्टीला विचारात घेण्याकरता या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि प्रयत्न करत म्हणण्यापेक्षा लवकरच येत्या 2 ते 3 महिन्याच्या कालावधीमध्ये अबकड उपवर्गीकरण लागू होणार आहे. याबद्दल आमच्या समाजामध्ये कुठल्याही प्रकारची निर्माता शंका नाही, परंतु राज्यामध्ये सभागृहामध्ये विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे साहेब समाजाचा आवाज मांडतात. त्यांच्या पाठीमागे समाजाची ताकद उभा राहणं हे फार गरजेचं आहे. म्हणून विविध जिल्ह्यांमध्ये मातंग समाजाचे अबकड उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये सकारात्मक निर्णयासाठी हे मोर्चे निघत आहेत. नक्कीच येणाऱ्या भविष्यकाळामध्ये येणाऱ्या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये अबकड उपवर्गीकरण लागू होईल आणि मातंग समाजाचे खऱ्या अर्थानं इतर समाजाची सुद्धा दिवाळी साजरी होईल अशा प्रकारचा निर्णय येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. निश्चितच या ठिकाणी मातंग समाजाचा येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं दखल घेऊन जो यांच्यावर होत असलेला अन्याय आहे, हा अन्याय थांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निश्चितच करतील असं या ठिकाणी दृश्य आपण जर पाहायला गेलं तर माझ्या पाठीमागं जर पाहायला गेलं तर हजारोच्या संख्येनं या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी मातंग समाजाला न्याय मिळण्यासाठी हा महामोर्चा या ठिकाणी अण्णाभाऊ साठे चौकामधून निघालेला आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं जात आहे. स्टार महाराष्ट्रासाठी मी संगप्पा स्वामी, लातूर. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.